ही ग्रेव्ही बघूनच कळतंय ना, आजचा दिवस साधासुद्धा नाहीये. गटारी स्पेशल मटणाचा रस्सा आणि ज्वारीची भाकरीचा बेत आहे. तर सगळ्यात आधी इथे मी एका बाउलमध्ये अर्धा किलो मटण घेतलं आहे. व्यवस्थित वॉश केलं आहे. त्याच्यामध्ये मी आता ॲड करते 1 टेबलस्पून घरी बनवलेली अद्रक लसूणची पेस्ट, 1 टेबलस्पून दही, 1 टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून धना पावडर, 1 टेबलस्पून जिरा पावडर, 2 टेबलस्पून मटण मसाला, 2 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ ॲड करत आहे. आणि ना चिकन किंवा मटण व्यवस्थित मॅरिनेट केलं ना तर त्याची टेस्ट डबल होते. तर मेक शुअर करा की त्याला कमीत कमी 1-2 तास तरी मॅरिनेट करून ठेवा. आणि आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून अर्धा पाऊण तासासाठी तरी निदान मी त्याला मॅरिनेट करायला ठेवणार आहे. आता इथे मी 3 कांदे घेतले आहेत. त्याला लांब असं बारीक चिरत आहे आणि आपण हे ना मस्तपैकी असं गोल्डन ब्राऊन फ्राय होईपर्यंत त्याला व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे. तर आता मी ते कांदा असा थोडा सुटसुटीत करते. आपण त्याला बरिस्ता म्हणतो ना, तसं आपण ह्याला फ्राय करणार आहोत. आता मी इथे एका पॅनमध्ये 4-5 टेबलस्पून तेल घेतलं आहे. तेल एकदम कडकडीत गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी कांदा टाकत आहे. एक 10 मिनिटातच तुम्हाला ना असं गोल्डन कलर येईल कांद्याला. तर ह्याला असं एकदम जास्त करपवायचं नाही, नाहीतर कडवटपणा येईल. तर आता आपला कांदा व्यवस्थित फ्राय झाला आहे. तो थंड झाल्यावर आपण मिक्सरमध्ये लावून घेणार आहोत. आता मी इथे एका कुकरमध्ये 4 टेबलस्पून तेल घेतलं आहे. 2 टेबलस्पून बटर घेतलं आहे. त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकला आणि जो आपण बरिस्ता बनवला होता त्याला मिक्सरमध्ये बारीक मस्त अशी स्मूथ पेस्ट करून घेतली आणि ती टाकली. ह्याला अशी व्यवस्थित उकळी आली ना, की त्याच्यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं मटण टाकणार आहोत. आपल्याला हा गॅस आहे ना मीडियम टू हाय फ्लेमवरतीच ठेवायचा आहे. व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि बॉईल आल्यानंतर थोडंसं तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार तुम्हाला पाणी हळू-हळू ॲड करायचं आहे. इथे मी कोमट पाणीच घेतलं आहे. शक्यतो कोमट पाणी घ्या, त्यामुळे काय होतं की तुमचा ग्रेव्हीचा कलर तसाच राहतो. आता इथे व्यवस्थित बॉईल आला आहे. आणि तुमच्या मटणच्या क्वालिटीवरती डिपेंड होतं की तुम्हाला किती शिट्ट्या काढायच्या आहेत. तर मी ते ना जवळपास 10 शिट्ट्या काढल्या होत्या, सो दॅट मटण एकदम मस्त शिजेल. तर आता मी ज्वारीची भाकरी बनवते आहे. इथे मी 2 कप ज्वारीची भाकरी तर 1 कप तांदळाचं पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये मीठ टाकून कोमट पाणी टाकून व्यवस्थित पीठ एकदम मऊसूत मळून घ्यायचं आहे. भाकरीची रेसिपी तर तुम्हाला माहितीच असेल, बट देन टू मी तुम्हाला ती थोडीफार ह्या व्हिडिओमध्ये दाखवते आहे. तुम्हाला पाहिजे तेवढा गोळा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही मस्तपैकी त्याला व्यवस्थित थापून घ्यायचं आहे. पीठ व्यवस्थित मळलं असेल ना, जेव्हा तुम्ही गोळा घेताना एक टिप देते, तुम्ही जेव्हा गोळा घेताना तर हा बघा साईडने असं फाटत नाही, म्हणजे तुमचं पीठ व्यवस्थित रेडी झालं आहे. तर आता मी ते भाकरी थापून घेत आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप सारे टिप्स अँड ट्रिक्स सांगितले आहेत, जे तुम्हाला नक्कीच यूज होतील. सो व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा, सो दॅट तुम्ही कोणतीही टिप मिस नाही करणार. जर तुम्हाला हाताने थापायला जमत नसेल तर तुम्ही पोलपाटावरही लाटू शकता. स्टार्टिंगला मी तसंच करा. आता मी हळूहळू शिकले आहे हे करून थापून भाकरी करायला. नाहीतर भाकरी कशीही छानच लागते. तर आता मी गरम तव्यावर मस्त तिला टाकली आहे. पाणी थोडं शिंपडून घेतलं. तर माझ्या सासूने मला सांगितलं होतं की पहिली बाजू तेव्हा परतवायची जेव्हा हे वरचं आपण पाणी शिंपडतो ना, ते ड्राय होईल त्याच्यानंतर तुम्ही ती बाजू परतवायची. त्याने काय होतं ना की दोन्ही बाजू व्यवस्थित शिजले जातात आणि भाकरी व्यवस्थित फुगते सुद्धा. आता इथे आपली भाकरी रेडी झाली आहे. आता आपण कुकर थंड झालं ओपन करून बघूया. किती छान तर्री आली आहे बघा. 8-10 शिट्ट्यांमध्ये ना मटण एकदम आरामशीर शिजतं. सो आता इथे आपलं झणझणीत मटण रेडी आहे. मस्त कोथिंबीर टाकून त्याला गार्निश करून गरम गरम सर्व्ह करते.
आणि तयार आहे आपलं गटारी स्पेशल मटन करी आणि ज्वारीची गरमागरम भाकरी. ही प्लेट समोर आली की डाएट, कॅलरीज सगळं आजच्या दिवसासाठी बाजूला. तुमच्या घरी गटारीला काय खास बनतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असं घरगुती फूड ब्लॉग आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती. आणि तुम्ही मला इन्स्टावरती त्याचे पिक्चर्स पाठवा तर मी नक्की त्याला रिपोस्ट करेन. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक यू फॉर वॉचिंग.